हाय फ्रेंड्स, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची हरभऱ्याची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता आपल्याला त्या कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे व आपली मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही माझी गावाकडची भाजी आहे, त्यामुळे भाजी ही खूप छान अशी चविष्ट आहे। हरभऱ्याची भाजी म्हटलं की सर्वांनाच आवडणारी ही भाजी आहे, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। इथे तुम्ही पाहू शकता माझी जिरे व मोहरी छान अशी तडतडून झालेली आहेत। आता आपल्याला यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये पूर्ण हरभऱ्याची भाजी घालून घेतलेली आहे। आता आपल्याला भाजीवर पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली भाजी छान अशी शिजून होते। इथं आपल्याला जास्त पाणी वापरायची गरज नाही। आता आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मी भाजी छान अशी हलक्या हाताने मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे व भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। हरभऱ्याची भाजी मिक्स करताना ही छान अशी मिक्स करून घ्यायची। आता मी भाजीवरती एक प्लेट ठेवून घेणार आहे व आपली भाजी 5 ते 7 मिनिटं छान अशी वाफवून घेणार आहे। प्लेट ठेवल्यामुळे आपली भाजी छान अशी लवकर वाफून होते। हे आपली भाजीला वाफ येईपर्यंत मी इथे शेंगदाण्याचं कूट खलबत्त्यामध्ये छान असं वाटून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट वाटत असताना हे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट हे ओबडधोबड वाटून टाकल्यामुळे आपली भाजी खूप छान अशी टेस्टी होते। इथे मी भाजीला हलवून घेतलेला आहे। आता आपल्याला यावरती एक प्लेट झाकून ठेवायची आहे। एक साधारण 5 मिनिटे मी इथं प्लेट झाकून ठेवलेली आहे। प्लेट झाकल्यामुळे आपली भाजी छान अशी मऊसूत शिजून होते। इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, पर हिरवी मिरची ही भाजीसाठी ऑप्शनल आहे। हिरवी मिरचीमुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। मी इथे साधारण 2 चमचे हिरवी मिरची वापरलेली आहे। तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी हिरवी मिरची वापरल्यामुळे आपल्या भाजीला छान असं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मिरची ही एकाच ठिकाणी लागते, त्यामुळं आपली भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता माझी गरमागरम हरभऱ्याची गावरान पद्धतीची भाजी तयार झालेली आहे। तर मग पुन्हा भेटूया अशाच गावरान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।